नमस्कारः केशवं प्रति गच्छति पृथिव्या देवाय देवताय नमो नमः मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि अनेन पूजा
देवपदे सरांचे स्वागत करचे. एक्सिडेंटल प्रायम मिनिस्टर म्हणून एक पुस्तक आहे. तसो हांव अशी हांगा प्रेक्षक म्हणून आयलो, तसो हांव एक्सिडेंटल गेस्ट जाला आज. फक्त संजय म्हणजे ते नेगेटिव्हिटीन बरयल्लें ताणें, बट दीस ऑपॉर्च्युनिटी इज अ पॉझिटिव्ह ऑपॉर्च्युनिटी. तर ह्या संदीचो हांव फायदो घेता. आणि दुसरें म्हणजे जशें प्रताप भाईन सांगलें की ते भुमिपूजन त्यांच्या हातान नाशिल्लें, तेच करपाची संदी ताका मेळ्ळी. तशी कोणाच्या तरी absence-आन आज ह्या भुमिकेन म्हाका ही भुमिका मेळ्ळी. आणि absence जर कोणाचो आसलो जाल्यार खूब मोठ्या मनशाचो, दोन व्हडल्या मनशांचो. एक म्हणजे राजेंद्र भाई आर्लेकर, जे आज हांगच्यान गव्हर्नर म्हणजे राजकारणांत ते उच्च पद आसा त्याच स्थानार पावल्या. आणि दुसरे श्रीपाद भाऊ नाईक, जे आमचे सेंट्रल मिनिस्टर आसा. आनी कोण आशिल्ले जाल्यार तांकां हांगा उपस्थित रावपाक मेळूना. सो ही संदी जी मेळ्ळी, त्या संदीन म्हाका एक दोन गोश्टी शिक्षणाच्या बाबतींत सांगपाच्यो आसा. हांव केन्नाय शिक्षण कित्याक अशें जर खंयच्या स्टुडंट्सांक विचारलें जाल्यार ते म्हणटा आमी शिकता कित्याक, तर म्हणटा जॉब करपाक आनी पयशे मेळपाक. पण उत्तर तें ना. म्हणजे संस्कृत एक सुभाशीत आसा, विद्या ददाति विनयम विनयात याति पात्रताम पात्रत्वानं धन प्राप्नोति सुखात सर्वो धन सुखम. म्हणजे कितें की शिक्षण जे आसा ती आपल्याक पात्रता दिता. म्हणजे आपल्याक त्या नम्रता दिता, त्या नम्रतेंतल्यान आपल्याक पात्रता मेळटा. त्या पात्रतेंतल्यान आपूण प्रूव करपाचें आसता आनी काम करपाचें आसता. आणि त्याच्या नंतर आमी जेन्ना दान धर्म करता तेन्ना आपल्याक सुख मेळटा. सो असो सगळो हो शिक्षणाचो जर्नी आसा. आता हे जर्नीन भितर सगळ्यात पयलीं आपले शिक्षक, हेडमास्टर, स्टुडंट्स आणि पेरंट्स त्या सगळ्यांची खूप इम्पॉर्टंट, खूप महत्वाची भूमिका आसा. आणि ही भूमिका महत्वाची आसतना सगळ्यात आमच्या टायमार जर आमी पळयताले जाल्यार आमच्या पेरंट्साक म्हणजे म्हज्या बाबायक बी खबरूच नासतालें की हांव कितलें शिकता किंवा तितलें इन्फॉर्मेशन नासतालें. आतां कितें जालां, पियर प्रेशर जाला. शेजारी खंय तरी इंग्लीश मिडियमाक वता म्हणून हे 7-7, 8-8 किलोमिटर घेवन भुरग्यांक इंग्लीश मिडियमान घालता. अल्टिमेट रिजल्ट कितें आसा तो कोणाकूच खबर ना. ओन्ली बिकॉज शेजारचो वता म्हणून आपूण घालप. इंग्लीश मिडियम, मराठी मिडियम हे सगळे जरी जालें, शिक्षणाचें काम आसा तें लिमिटेड आसा शिक्षकांचें. पूण त्याच बरोबर जे समाज म्हणून आमी सगळे करता आसतना, शिकता आसतना समाजान भितर त्या भुरग्याचे जे कितें संस्कार जाता आणि शिक्षणाचे संस्कार ह्या कॉम्बिनेशनान एक मनीस घडटा. आणि एक शिक्षकाची ती मोठी जबाबदारी आसता. म्हणजे एक शिक्षक जो आसता तो फक्त समाजातलो मनीस न्ही. शिक्षक आसता तो एक पॉलिटिशियन तयार करता. शिक्षक आसता तो एक कलेक्टर तयार करता. शिक्षक आसता तो एक डॉक्टर तयार करता. शिक्षक आसता तो एक इंजिनियर तयार करता. शिक्षक आसता तो एक शेतकरी तयार करता. तो समाजान आशिल्ले जे सगळे कंपोनंट्स आसा मनशाचे ते शिक्षक तयार करता. त्याच्या खातीर शिक्षकांची ही खूप मोठी जबाबदारी आसा. आणि जी मोरॅलिटी जी आसा म्हणजे न्याय दिवपाचो आणि एक बरी मोरल रिस्पॉन्सिबिलिटी वागपाची ही सगळ्यात मोठी शिक्षकाची जबाबदारी आसा शिक्षणाच्या पलीकडे. हे एग्रीकल्चर कॉलेज आसा म्हणून एक शेवटचे सांगता की एग्रीकल्चर कॉलेज जेन्ना आसा तेन्ना तुम्ही शेती विशयक वेगवेगळ्यो गोष्टी शिकयता आसतलेच. पण त्याच बरोबर ह्या शेतकऱ्या खातीर ज्यो कितें योजना उपलब्ध आसा त्याचे बद्दल माहिती करून देणे गरजेचे आसा. त्याचबरोबर नाबार्ड सारखी बँक आसा. आता नाबार्डचे बँकचे ऑफिस आसा पणजे, नाबार्ड आसा म्हणून आमच्या शेतकऱ्यांक खबरूच ना. सो हो लिंक जो आसा नाबार्ड आणि हांगा शेतकऱ्यांची लिंक. शिरोडकर संस्थेचे मॅनेजर श्रीधर देसाई, पीटीएचे अध्यक्ष मिलिंद पैलरकर आणि ह्या शारदा उच्च माध्यमिक विद्यालयाचा सगळ्यात मोठा आधारस्तंभ म्हणजे या शाळेचे प्राचार्य श्रीयुत गजानन मराठे. He is known by Ashirvad, so I take a time to call him Gajanan Marathi. And या सगळ्यातून इथे बसलेल्या सौ शिरोडकर असतील, तिथे आमचे माझे मार्गदर्शक श्रीयुत बर्वे सर असतील, माझे मॅनेजमेंट मधले आता उठून गेले असतील कदाचित गौतम खरंगटे असतील आणि तुम्ही सगळे उपस्थित.
यांच्यामध्ये बोलताना मला आज खरंच खूप आनंद होतोय की सर काही आरेकर सर काही अपरिहार्य कारणामुळे आज इथे उपस्थित नाहीये, पण सरांचं सगळं लक्ष इथे असेल. त्यांना अचानक थायलंडला काही नॅशनल ड्युटीवर जावं लागलं, त्यामुळे ते आज इथे उपस्थित नाहीत. श्रीपाद भाऊंनाही मीटिंग आहे, त्यामुळे तेही आज इथे येऊ शकले नाही. पण ऑन बिहाफ ऑफ बोथ ऑफ देम आय एक्सप्रेस वी आर ग्रेटफुल टू भाई भेंडाळकर, कारण अशी माणसं जेव्हा समाजात असतात त्यावेळेला हा सगळा समाज अशी कामं करू शकतो हे नक्की. आणि मला खरोखरच हे वाटतं की एखादा माणूस प्रामाणिकपणे एखादी प्रोजेक्ट हातात घेत असेल आणि त्याला असं वाटत असेल तर एक नाही 10 हात पुढे येतात. त्या 10 हातातले हे भाई भेंडाळकर एक आहेत, पण त्याचे प्रयत्न प्रामाणिक असावेत इतकं वाटते. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आतापर्यंत सगळ्या पेडणेकरांना माहिती आहे की आर्लेकर सरांचे नेहमीच प्रयत्न प्रामाणिक राहिलेले आहेत. आज हे सगळं करता असताना तुमच्या समोर एक छोटंसं विजन ठेवायचंय मला, कारण आपल्याला सगळ्यांना जिंकडे सरांना ऐकायचंय. मला एवढंच म्हणायचंय की या सगळ्या हे प्रास्ताविकात प्राचार्यांनी सांगितलं त्याची कदाचित पुनरावृत्ती होईल, पण जेव्हा ही शाळा आम्ही करायची ठरवली त्यावेळेला आमच्या डोळ्यासमोर एकमेव असं एक उद्दिष्ट होतं की वी हॅव टू सेट ट्रेंड, रादर वी हॅव टू चेंज द ट्रेंड. तो ट्रेंड त्यावेळी असा होता की इथून सगळेजण उठून मागच्याला जात होते. आणि म्हणून मी नेहमी आमच्या प्राचार्यांना म्हणते की हा चेंज आणा, हा ट्रेंड जो आहे तो बदला. काय तर काही वर्षांनी जेव्हा आपली अगदी सुसज्ज अशी वास्तू निर्माण होईल त्यावेळेला म्हापशासारख्या आणि पणजीसारख्या शहरातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा वाटायला हवं की नाही, शारदा माध्यमिक विद्यालयात आपलं शिक्षण व्हायला हवं, तिकडचे विद्यार्थी इकडे येतील, अशा पद्धतीचा ट्रेंड सेट करा. इथले विद्यार्थी तर इथेच घेतील, पण तिकडचे विद्यार्थी इथे येतील, अशा पद्धतीचा एक विजन आमच्या डोळ्यासमोर आहे. अर्थातच बाकी शैक्षणिक स्तरावरती ज्या गोष्टी लागतील, जशा लागतील त्या आज या प्लॅटफॉर्मवरनं जिल्हे सरांना विनंती करते की आम्हाला त्या सगळ्या विनासायास उपलब्ध करून द्याव्यात, कारण हे एक चांगलं प्रोजेक्ट आहे आणि ते छानपणे आणि कुठलीच अडीअडचण न येता पार पडावं. प्रिपेअर्ड नसताना हांगा जे विचार हांगा व्यक्त केले ते आयकून खरेंच बरें दिसता. एक दिसता की पयली एज्युकेशन खरेंच बरें आशिल्लें आनी आतां सांगला त्या प्रमाणे की रेट रेस चल्ला. शेजाऱ्याचो भुरगो ट्युशनाक वता म्हणून आपल्या भुरग्यांक ट्युशनाक धाडटा. भुरग्याची आवड कोणूच विचारांत घेना आनी होच विचार लक्षांत दवरून न्यू एज्युकेशन पॉलिसी प्लॅन केला. आतांच मॅडमीन 2-3 इश्यू हांगा मांडले की घाई करची न्ही, सगळे सारखे व्यवस्थीत जातले. तुम्ही प्लॅन करता आसतना नवीन वास्तू हांगा उबी जाता, फक्त 11वी-12वी अशी लक्षांत धरून ती वास्तू उबी करची न्ही. कित्याक आतां सेकंडरी एज्युकेशन म्हणटा ते 9वी ते 12वी पर्यंत जाता. आतांच जर तुमकां आनी टिचर सँक्शन केले, फुडें कितें जातलें हांव खरेंच सांगूंक नको. अशी परिस्थिती आसतली की सध्या जे हायर सेकंडरीन टिचर आसा तांणी शेजारच्या स्कुलान वचून तो सब्जेक्ट शिकोवचो पडटलो, ना जाल्यार भुरगे तरी दुसऱ्या शाळेंच्यान ह्या शाळेंत येवचे पडटले. आमी क्लस्टर्स करचे पडटले आनी त्या प्रमाणे शेअरिंग ऑफ रिसोर्सीस हे सगळ्यो गोश्टी करच्योच पडटल्यो, ना जाल्यार तें शक्य ना. 4-5 भुरग्यांक एक टिचर दिवप तशेंच शक्य ना. एक कमीत कमी 30-40 तरी भुरगे एका वर्गान आसले जाल्यारूच टिचरांक शिकोवपाकूय उमेद येतली आनी भुरग्यां भितरूय कॉम्पिटिशन जातलें. थोडे विचार हांगा एकदम बरें मांडले की एग्रीकल्चर शिकयता हांगा हायर सेकंडरीन, पूण फक्त रोवपाक शिकयलें म्हणून जायना. रोयतात, त्रास काडटात थोडे लोक आनी थंय रेट तर वाडत आसा, पयशे भरतोच मनीस करता.
सो त्या खातीर सदांच आमी फायनान्शियल लिटरसीचेरूय लक्ष दितात. खुबशे टिचराचेच अकाउंट नासताले, भुरग्याचे अकाउंट आसताले पूण टिचराचे अकाउंट ना. सो आतां ही गोष्ट आमी एड्रेस करतले. प्रत्येकाचो अकाउंट कंपल्सरी आसतलो आनी नॉट ओन्ली फायनान्शियल लिटरसी, सगळ्यांक टॅक्नॉलॉजीचो यूज करून फायनान्सीस आपले हँडल करपाचें आमी शिक्षण दिवपाचो प्रयत्न करता. आता शिक्षण कित्या खातीर? शिक्षण फक्त जॉब मेळपाक जाय म्हणून न्ही. एज्युकेशन आसा 12वी पर्यंत, इट इज फॉर बेटर लिव्हिंग. सदांच आमचो कल आसता की प्रत्येक भुरगो बरो नागरीक जावचो देशाचो. आनी सगळेच जर दोतोर जावपाक लागले, सगळेच इंजिनियर जावपाक लागले जाल्यार टिचर कोण जाता? आमच्या वेळार याद जाता म्हाका की 60-70% पडिल्ले पासून भुरगे BSc BA करपाक वताले आनी ते मागीर फुडें टिचर जाताले. आतां अशें जाता की 46% मार्क पडिल्लोय भुरगो इंजिनियरींग वता. वर्साक म्हाका दिसता 1000 इंजिनियर पास आउट जाता. आनी ते करतले कितें हो व्हडलो प्रश्न पडटा. त्या खातीर भुरग्यांक आमी प्रॉपरली गायड करपाक जाय. कित्याक कावन्सिलरूय आमी दिता स्कुलांनी, पूण प्रत्येक स्कुलाक एक कावन्सिलर पासून पडना. 550 सुमार स्कुलां आसा सेकंडरी आनी हायर सेकंडरी धरली जाल्यार, आनी फक्त 81 आमचे कडेन कावन्सिलर आसा. तो एक कावन्सिलर 2 दीस एका स्कुलान वता नाल्यार 1 दीस पासून वता. पूण प्रत्येक शाळेक एक कावन्सिलर पासून जर आमी दिलो जाल्यार तो शाळेची गरज भागोवंक शकचो ना. आनी कावन्सिलिंगाचें काम कोणें जर करपाक जाय जाल्यार ते टिचरांनी करपाक जाय. टिचर्सूच एकदम बरे कावन्सिलर. दुसरें, न्यू एज्युकेशन पॉलिसीन फक्त टिचर्सांनी कितें काम केलें म्हणून जायना. टिचरान जर सांगलें हो आमचो भुरगो बरो एक्टर जातलो. पयलीं कितें जातालें, थोडी स्पीड जाताली. पयलीं तुमी हिंदी पिक्चरां पळयल्यार आसतलीं, कित्याक हिरो पास जावन येतालो आनी सांगतालो आपूण BA पास जालो म्हणून. मागीर ते चेंज जालें. मागीर सगळे दोतोर आनी इंजिनियर जावपाक लागले. आतां दोतोर, इंजिनियर आनी टिचर इतल्याचेरूच वा एडवोकेट इतल्याचेरूच हें ना, सीमीत ना. कितलीशीच फिल्ड्स आसा. आनी भुरग्यांक जर आपल्या आवडीच्या फिल्डान जर कितें काम करपाची संद मेळ्ळी जाल्यार डेफिनेटली भुरगे दे वील प्रॉस्पर. थोडे एक्टर जावंक शकता, थोडे स्पोर्ट्सान वचूंक शकता, थोडे पत्रकार जावंक शकता. पूण आपल्याक आवडीचे फील्ड जर कोणाकूय मेळ्ळें जाल्यार तातूंत जर भुरगो डेफिनेटली कॅन एक्सल. आनी हें करपाचें काम पेरंट्साचें आसता. सो पेरंट्सान वेवस्थीत पटोवन दिवपाक जाय, टिचर्सांक पेरंट्सांक पटोवन दिवपाक जाय की तुमचो भुरगो ह्या फिल्डान गेलो जाल्यार फुडें ताचें बरें जावंक शकता. ही कॅन बी हॅप्पी इन लायफ. जस्ट शिकपाक जाय म्हणून दुसरो शेजारचो भुरगो वता म्हणून आपूण त्या फिल्डान गेलो जाल्यार इट मे बी फ्रस्ट्रेटींग फॉर द स्टुडंट. ह्या संस्थेचो विचार केलो जाल्यार म्हाका कसलोच भंय दिसना. कित्याक दानशूर लोक हांगा खूब आसात. फक्त विचार करता आसतना फुडलो विचार करात. मोपा एअरपोर्ट येता, एअरपोर्ट आयलो की सायडीक वस्ती आनी लोक आयलेच. खुबशे लोक हांगा येतले. एनरोलमेंटाचोय म्हाका कांय विशय दिसना. फुडलो विचार करात. म्हाकाय हांगा दिसता की आमच्याय फॅमिलींतल्यान आमी 2 स्कुलांक तरी कमीत कमी जागो दिल्लो आसा. हे दानच आसा पळय ती संस्कारांतल्यान येता. आनी खरेंच तुमी 9 वर्सां फाटीं वास्तू दिली, ताजे चीज जालें अशें म्हाका दिसता. आनी हाज्या फुडें असले तरेचे चीज जातले. हांव संस्थेक म्हज्या तर्फे आनी एज्युकेशन डिपार्टमेंटा तर्फे शुभेच्छा दिता आनी म्हजी 2 उतरां सोंपयता.